आणि नुकतंच सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय. संगीत क्षेत्रातील लोकांना माहिती सुद्धा असेल की आपण म्हणतो की जयपूरचं घराणं, ग्वालियरचं घराणं, इंदोरचं घराणं म्हणजे नाटी घराणं म्हणजे रवींद्र जैन किंवा त्यांच्या सुरताल कराओकेचा कार्यक्रम आहे. आपण ऐकतोय ते काय बोलताय. क्षेत्राशी निगडीत अशी गायकी आणि त्याचं खरोखरच प्रभुत्व सुमनजी कल्याणपूर यांचं होतं. सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. येस, सुमनजी बद्दल ते काय बोलतायत हे आपण ऐकतोय. नीट ऐकूया. सुमनजी कल्याणपूर यांची ओळख होणार आहे. पुढचं गाणं आपल्यासमोर. आत्ताच आपण निवेदक काय म्हणाले ते ऐकलं. फारच कमी जणांना माहिती आहे सुमन कल्याणपूर यांना शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी आहे आणि त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये क्लासिकल बेस आहे. येस, गिर गई मेरे माथे की बिंदिया हे गाणं आहे. तसंच बंगाली गाणं आकाश थोके या गाण्यांना शास्त्रीय बेस आहे. अर्थात त्यांची गाणी निंबोणीच्या झाडामागे म्हणजे सुगम संगीत या प्रकारात मोडतात. जिंदगी इम्तिहान लेती है हे तर आहेच. हे कराओकेत ते सादर करतील. आपण लाईव्ह तुमच्यासमोर सादर करू. फक्त गाणी आम्ही दाखवू शकत नाही कारण त्याला कॉपीराईट्स येतो. दुसरी गोष्ट, हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जनमततर्फे लीना घोसाळकर, संतोष घोसाळकर, माझा भाऊ प्रकाश काळेले आणि सर्व गायकांचे आम्ही आभार मानतो. आपण पाहतोय सुमनजी कल्याणपूर यांच्याबद्दल सुरताल कराओकेचे आपण आभार मानतोय. आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आम्ही शुभेच्छा देऊया. सुमन कल्याणपूर यांचं गाण्याला योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही आणि कराओकेच्या माध्यमातून ही श्रद्धांजली आपण वाहतोय, आदरांजली वाहतोय. श्रद्धांजलीपेक्षा आदरांजली हा शब्द वापरतोय.